विधानसभा महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे आपल्या भाऊ मला सांगा, अगदी 10व्या पिढीपासूनच आपल्या परळी शहरामध्ये जल्लोष सुरू आहे. मला असं कळालं की काल रात्रीपासूनच डिजिटल लागलं. एवढा विश्वास माझ्या सर्व सहकार्यांवर होता. प्रत्येक सहकार्याला म्हणलं की असा एवढा उत्साह बरोबर, पण त्यांना मात्र माझ्यापेक्षा जास्त विश्वास होता की यावेळेस मतदानही आपण तिकडे सावलीला घेतो सावलीला ऐतिहासिक विजयाकडे या परळी विधानसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेने माझ्यावर विश्वास टाकल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही जातो. पण एक निश्चित आहे की ज्यांनी माझ्या विरोधात जात पात आणि धर्माचं अशा पद्धतीचं पोलरायझेशन करून विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न केला, त्या तुतारीला, त्यांच्या उमेदवाराला, त्यांच्या सर्व पक्षाला या परळी वैद्यनाथ मतदारसंघातील मायबाप जनतेने जात पात धर्माचं राजकारण केलं, विकासाचं कर्तृत्वाचं राजकारण केलं, इथं परळीच्या मातीच्या स्वाभिमानाचं राजकारण केलं. म्हणूनच एक ऐतिहासिक विजय या ठिकाणी परळीची मायबाप जनता. खरं तर लीडचा सगळ्यांनी अंदाज देखील बांधलेला होता आणि या ठिकाणी परळी विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी काही अलिगेशन देखील करण्यात आले. मी ॲलिगेशन कुणावर केलं? मी जे ॲलिगेशन केली वस्तुस्थिती झाली की पोलीस रेकॉर्डवर आले, इलेक्शन कमिशनने ज्याच्यात FIR केलं त्याच. म्हणजे माझ्या विरोधातल्या लोकांनी त्या ठिकाणी घाटनांदूरच्या मशीन फोडल्या, त्या ठिकाणी मुरंबीच्या मशीन फोडल्या, त्या ठिकाणी चोथेवाडीला मशीन फोडल्या, तळेगाव घाटला बूथ कॅप्चर करून बोगस मतदान केलं, सेलू अंबाल आमच्या तालुका अध्यक्षांना तिकडे मारहाण करून ते बूथ ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. हे सगळं FIR झालेलं आहे. म्हणजे जे आमच्यावर दहशतीचं, दहशतवादाचं, अशा पद्धतीचं सगळ्या गोष्टीचं आरोप करत होते, त्याच लोकांनी निवडणुकीच्या दिवशी, मतदानाच्या दिवशी काय केलं हेही इथल्या जनतेला कळलं, महाराष्ट्राच्या जनतेला कळलं. आणि तेच लोक निवडणुकीच्या अगोदर म्हणले की एवढ्या मतदान केंद्रावरती अतिसंवेदनशील करा, ते इलेक्शन कमिशन मॉनिटरी लावा, ते केलं, कॅमेरा बसवा, ते केलं. आणि आता त्याच्यानंतर मतदान झाल्यावरही यांना दम निघाला नाही, तर त्यांनीच त्यांच्यावरच FIR असून त्यांनीच बूथ कॅप्चरिंग करून तेच या ठिकाणी आज ही मतदानाची प्रक्रियेला स्थगिती मिळावी म्हणून हायकोर्टात गेले. कुठंतरी मुंडे बहीण भाऊ एकत्र झाले, स्वाभाविकच आहे. या सर्व गोष्टी लुटू नका. आता ही स्वाभाविक हा सामायिक एकंदरीत होते त्यांनी असं सांगितलं त्याची भूमिका आहे. रोहिदास हातागळे परळी.